प्रत्येकाला प्रभू येशूमध्ये सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त. होय, सुंदरसा दिवस पुन्हा एकदा आपणास प्रभू येशूमध्ये दाखवला, त्यांनी एकत्र आणलं. याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभू येशूने पुन्हा एकदा त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं. आणि होय, ही त्याची कृपा आहे. इर्मया विलाप गीत याचा 3रा अध्यायामध्ये वचन, रोज सकाळी ती नवीन होते, त्याच्या करुणेमध्ये खंड पडत नाही. होय, त्याच्या करुणेमध्ये खंड नाही पडत. मग आपणही आपल्या प्रार्थनामध्ये, स्तुतीमध्ये, आराधनामध्ये, आपल्या विचारामध्ये तो ख्रिस्त राखणं, यात खंड पडू देऊ नये. त्याच्या चित्तवृत्तीने आपण राहावं, त्याच्या चित्तवृत्तीने आपण जगावं. म्हणून तर ख्रिस्त या जगात आला, त्याविषयी भविष्यवाणी काय होते? आमच्या सन्निग्ध देव इमॅन्युएल, कुमारिका गर्भवती होईल आणि पुत्रास जन्म देईल. आणि वचन सांगते की इमॅन्युएल, आमच्या सन्निग्ध देव. जर हे वचन तुम्ही स्वीकारता आणि त्यावर विश्वास ठेवता, तर त्या चित्तवृत्तीने वागणारे, कृती करणारे तुम्ही असला पाहिजे. आमच्या सन्निग्ध देव. प्रभू येशूचा जन्म साजरा करत असताना तो जर तुम्ही तुमच्या आत्मिकतेमध्ये रोज साजरा केला, तर ते ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि जन्म साजरा केल्यासारखं होईल. पहा, स्तोत्रसंहिता 100 याचं 4थं वचन काय म्हणतं? त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. होय, धन्यवाद करत, उपकार स्तुतीचे यज्ञ आपल्या ओठांचे अर्पण सादर करत, तुमची परिस्थिती किती वाईट असू दे, चांगली असू दे, पण सर्व परिस्थितीत प्रार्थना आणि वचन तुमच्या ठाई राखा. आणि तुम्ही राखाल तर तोही तुम्हाला त्याच्या सार्वकालिक जीवनात राखेल. प्रकाश भोरे, कमळ हिवाळे फॅमिली करता ही सलाम प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि जे काही ग्रुप प्रेयर मध्ये आहेत त्यांनाही ख्रिस्तामध्ये सलाम. या आपण छोटीशी प्रार्थना करूया, 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, एक सुंदरशी वेळ, संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. जे आज उपकार स्तुती तुझ्या सहभागितेमध्ये ऍड आहेत, पाहतील, आणि जे काही चर्चमध्ये, संडे स्कूलमध्ये, जिथे कुठे असतील, प्रार्थना करत असतील, त्यांच्या प्रार्थनांची उत्तरं प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दे. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका आमच्या हातून कळत न कळत झाल्या, तर सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. एक रिक्त पात्र आम्ही तुझ्याकडे सादर करतो आणि ते आशीर्वादित कर. तुझ्या आध्यात्मिक आशीर्वादाने, आत्मिक आशीर्वादाने ते भर आणि तू भरशील, आमचा विश्वास आहे. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील, ही आशा ठेवून, हा विश्वास ठेवून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. होय, देवाच्या नावाला धन्यवाद, प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद, पवित्र आत्म्याच्याही नावाला धन्यवाद. होय, आज सुंदरसा दिवस त्याने आपणास दाखवला, एकत्र आणलं. प्रभू येशूच्या येण्याची, जन्माची सुवार्ता हीच आहे की पहा, आमच्या सन्निग्ध देव, तो तुमच्या आमच्या ठाई वसावा आणि त्याच्या आत्मिकतेने आपण बदलावं, त्याच्या पवित्र रक्ताने आपण शुद्ध व्हावं आणि त्या शुद्धीद्वारे पिता पुत्र आपल्या ठाई येऊन राहावे. ही परमेश्वराची इच्छा होती की तो आपल्या ठाई वसावा आणि चालावा. म्हणून वचन सांगतं, अहो देवाची पात्र वाहणाऱ्या लोकांनो, अशुद्ध गोष्टींपासून दूर व्हा आणि ती शुद्धी व्हावी म्हणून जे रक्त अर्पण पवित्र पाहिजे होतं ते त्याच्या पुत्राद्वारे त्याने दिलं. आणि ती दया त्याने ख्रिस्ताद्वारे आपल्या जीवनात केली. प्रेम मित्र येशू, तो तुमचा आमचा मित्र व्हावा, आपल्या जीवनात यावा
आपल्या पापांचं पारिपत्य व्हावं, ते निघून जावं आपल्या जीवनामध्ये, म्हणून ख्रिस्त या जगात आला. रोमकरासपत्र 5वा अध्याय यातलं 6वं आणि 8वं वचन सांगतं पहा. काय सांगतं पहा. आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांकरता मरण पावला. सुसमयी आला तो. आपल्या सन्निग्ध देव म्हणून या जगात जन्म घेतला की सर्वजण जो कोणी त्याच्या विश्वास ठेवेल ते सर्वजण पापापासून शुद्ध व्हावे आणि त्यांना मुक्ती मिळावी. ही देवाची योजना होती. जे नियमशास्त्र होतं ते बालरोधक असं होतं ख्रिस्त येऊपर्यंत. उपासना संगीत 53 नंबरचं गाणं, प्रेमळ मित्र येशू. पहा येशू मित्र कसा, पहा येशू मित्र कसा, सर्वांपेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, पापी जन तारायासी खाली तो उतरला. बनी सृष्टीचा असता गवानी तरी जरा. पहा येशू मित्र कसा, सर्वांपेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, आशीर्वाद द्यायासाठी लोक बारा आनीती. शिष्य धिक्कारिता पाहे नीश दिले त्या प्रती. पहा येशू मित्र कसा, सर्वांपेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, मार्था मार्या यांचा भाऊ लाजरस जै मेला. दुःखी होऊनी या तेव्हा कनुनियारला. पहा येशू मित्र कसा, पहा येशू मित्र कसा, सर्वांपेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, शिष्य नम्र होण्यासाठी पाय त्यांचे धुतले. रुमालाने पुसुनिया उदाहरण दाविले. पहा येशू मित्र
ममता पहा येशू मित्र कसा पापासाठी दुःख निंदा पाठलाग सोशिला किळे भाला सामुनिया प्राण त्याने सोडिला पहा येशू मित्र कसा पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा आता स्वर्गी असुनी करीता से तो मध्यस्थी आम्ही लवक फिरावे वेळ हो दिला किती पहा येशू मित्र कसा पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. होय, तो सर्वांपेक्षा ममता आहे. आपण जे प्रेम करतो ते प्रेम नाही, देवाने आपल्यावर पहिली प्रीती केली आणि म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आणि त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे काय? त्याच्या आज्ञा पाळणं, त्याचं वचन पाळणं म्हणजे त्याच्यावर प्रीती करणं आहे. तोच देव आहे. त्यावर विश्वास ठेवणं, प्रभू येशू विश्वास ठेवणं आणि ते विश्वासरूपी तारूमध्ये बसणं, बोलताना, कृती करताना, चालताना नेहमी ख्रिस्तामध्ये राहणं. कारण की पहा, सर्वात उंच असं नाव जे ते प्रभू येशूला दिलं, सर्वात उंच असं नाव ते प्रभू येशूला दिलं. पृथ्वीवर स्वर्गात सर्व काही पवित्र राहावं, पवित्र व्हावं, ते त्याच्या रक्ताने केलं. सर्व काही नमुने प्रभू येशूच्या रक्ताने पवित्र केले परमेश्वराने, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्याकरता, घेण्याकरता. आणि होय, ते एकच नाव आहे की आपल्या विश्वासाच योग्य असं नाव त्याने दिलं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, नेहमी स्तुतीमध्ये त्याचं नाव असावं, जे नाव त्याने तुम्हास दिलं. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होशाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा.
यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं। तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं। तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा। तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा। तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्रेज द लॉर्ड. होय, एकच नाव आहे सर्व पृथ्वीवर, सर्व गोष्टींमध्ये पवित्र उंचावलेलं नाव, ते म्हणजे प्रभू येशू. विश्वासास योग्य मार्ग, सत्य आणि जीवन तो आहे. तोच एक दरवाजा आहे, त्यातून तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये पित्याकडे प्रवेश करू शकता आणि म्हणू शकता, हे पित्या, हे बाप्पा, हे अब्बा, तुम्ही हाका मारू शकता. तो विश्वास, ते सामर्थ्य प्रभू येशूच्या नावात दिलंय. म्हणून नेहमी स्तुती, आराधना आपल्या मुखातून धन्यवाद देणारे असे बना त्या स्वर्गीय पित्याला. आणि त्या पित्याकडे जाण्याचा मार्ग एकच आहे, जो स्वर्गात बसलाय, जो परमेश्वर, ज्याच्यापासून सर्व पृथ्वी, ज्या प्रभूपासून सर्व काही निर्माण करण्यात आलं, त्याकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू, त्याचा एकुलता एक पुत्र आहे. आणि ती सुवार्ता आहे वधस्तंभाची, जे आपण गाजवत असतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि त्याच विश्वासाने आपण आज एकत्र आलेलो आहोत. तर आपण आपल्या ओठांचं अर्पण त्याला सादर करूया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया
हालेलुया हालेलुया। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया। हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर। हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद या वेळे करता समय करता प्रभू। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आत्मिकरित्या भर, त्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनात विश्वास ठेवला जावा आणि ते वचन स्वीकारलं जावं आणि त्यांच्या जीवनात कार्य व्हावं असं तू कर. तुझं वचनच त्या आत्म्याची तलवार आहे. त्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनातले सर्व बंधनं ख्रिस्तामध्ये मोकळी केली जावीत असं तू कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. पहा, आपण जे वचन पवित्र शास्त्रातलं वाचतो ते वचन तुमच्या आमच्या ठाई कार्य व्हावं, तुमच्या आमच्या ठाई कार्य व्हावं म्हणून काय केलं पाहिजे? ते स्वीकारलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. ते वचन तुमच्या आमच्या ठाई कार्य व्हावं म्हणून काय केलं पाहिजे? स्वीकारलं पाहिजे. कारण की देवाचं वचन असं सांगतं, ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही. जर तुम्हाला असं वाटतं की देवाने मला आशीर्वादित करावं, मी जे काही वचन वाचत आहे, जो काही विश्वास ठेवत आहे, तर देवाचं वचन सांगते की तुम्ही नुसतं ऐकता पण ते स्वीकारत नाही. वचन ऐकता पण स्वीकारत नाही आणि त्यामुळे ते लाभदायक असं होत नाही. ते आशीर्वादित का होत नाही? यासाठी की तुम्ही ते स्वीकारता पण त्यावर विश्वास ठेवत नाही, त्याचा काय संमेलन होत नाही. वचनाचा विश्वास ठेवणाऱ्या ठाई काय होत नाही? संमेलन होत नाही, समेट होत नाही. आणि आज आपण तेच वचन ऐकणार आहोत की वचन लाभदायक कसे बनते, वचन ऐकणाऱ्याच्या जीवनात आशीर्वादित कसं बनतं, वचन ऐकलेले वचन लाभदायक कसे बनते. या आपण त्यातलं पहिलं वचन वाचूया. वचन लाभदायक कसे बनते. लूक याचा 11वा अध्याय, पहिल्यांदा 4था अध्याय वाचूया. लूक शुभवर्तमान 4था अध्याय. लूक 4था अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. ख्रिस्त मंदिरामध्ये यशायाचा
अध्यायामधले वचन वाचत होता. लूक शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये पहा 18 वचनापासून काय सांगतं. प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनांस सुवार्ता सांगण्याचे त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस दृष्टी व विदित कराव्यास, ठेचलेल्यांस मोकळे कराव्यास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित कराव्यास त्याने मला पाठविले आहे. मग पुस्तक गुंडाळून व ते सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभासनातली सर्व लोकांनी दृष्टी त्याचकडे लागली. मग तो त्याच म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तानी काय केलं? यशा मधला तो अध्याय वाचला. हे कुठं वचन आहे? यशा 61 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन येते, जे लूक मध्ये नमूद आहे. ख्रिस्ताने सभास्थानात ते वचन वाचलं आणि वाचून सेवकाकडे दिलं आणि तो खाली बसला आणि त्या लोकांस म्हणाला, तो शास्त्रलेख आता पूर्ण झाला आहे. जो शास्त्रलेख वाचला, ख्रिस्त प्रभू येशू काय म्हणाला? तो पूर्ण झाला आहे. होय, तो त्याच्याकरता होता, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही शास्त्रातली वचन वाचता, ते त्यानुसार स्वीकार करायला विश्वास ठेवा, त्याचा स्वीकार करा, तेव्हा तुमच्या आमच्या ठाई ती काय होतील? लाभदायक होतील, आशीर्वादित होतील आणि ते पूर्ण होते. जेव्हा तुम्ही ते शास्त्रलेख वाचता तर ते स्वीकारा. जरी तुमच्या जीवनातल्या आमच्या जीवनातल्या काही चुका ते दाखवत असतील तर ते स्वीकारा. तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तुमचे मार्ग मोकळे व्हावेत असं वाटत असेल, जेव्हा तुम्ही शास्त्रलेख वाचता स्वीकारा. जेव्हा तुम्हाला शांती पाहिजे असेल तर शास्त्रलेख वाचा, स्वीकारा. तुमच्या जीवनात काही चुका दाखवत असेल ते शास्त्रलेख वचन वाचा, स्वीकारा. तुमच्या ठाई ते आशीर्वादित होतील. तुमच्या ठाई ते शास्त्रलेख वचन देवाचं पूर्ण होईल. प्रभू येशूने वाचलं आणि त्या सेवकास दिलं आणि तो म्हणाला, लोकांकडे दृष्टी लावली आणि तो काय म्हणाला? तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे. होय, ऐकलेलं वचन लाभदायक कसं बनतं? ते स्वीकारल्यानंतर, त्याचा आपल्या जीवनामध्ये विश्वासाने स्वीकारल्यानंतर. हे देवाचं वचन आहे, पवित्र शास्त्रातलं वचन. मी याचा स्वीकार करत आहे. आणि जेव्हा तुम्ही वाचता किंवा पालकाकडून ऐकता तर त्याचा स्वीकार करा, त्याचा विश्वास ठेवा. त्याचा समेट झाला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये विश्वासाद्वारे. ऐकता पण विश्वासाद्वारे काय झाला पाहिजे? समेट झाला तर तुमच्या ठाई ते आशीर्वादित होईल. हे वचन सांगतं. प्रभू येशूचं वचन, पवित्र शास्त्राचं वचन काय सांगतं? शास्त्रलेख ऐकता, स्वीकार करा, तेव्हा तुमच्या ठाई काय होईल? ते आशीर्वादित होईल, लाभदायक होईल. लूक याचा 11वा अध्याय 28 वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 28 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 28 वचन काय म्हणतं पहा. तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकून ते पाळतात तेच धन्य. जे देवाचं वचन ऐकून पाळतात ते धन्य. प्रभू येशू म्हणाला की तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकून ते पाळतात तेच धन्य आहेत. ऐकणारे, नुसते ऐकणारे धन्य नाहीये, तर ऐकून घेऊन स्वीकार करणारे, त्यानुसार कृती करणारे ते आशीर्वादित आहेत. आशीर्वाद कसे येतात? नुसते ऐकल्याने येत नाही, तर ते स्वीकारले पाहिजे आपल्या जीवनामध्ये, नाही का? वचन ऐकणं, स्वीकारणं आणि त्यानुसार कृती करणं, तेव्हा ते आशीर्वादित होते. देवाचं वचन तुमच्या जीवनात लाभदायक कसं होईल? आशीर्वादित कसं होईल? जो ऐकतो, स्वीकारतो आणि त्यानंतर पाळतात, कृती करतात, त्यांच्या जीवनात पवित्र शास्त्रातले वचन, देवाचं वचन
आशीर्वादित होतं, लाभदायक होतं. हे वचन सांगत आहे. प्रभू येशूने स्वतः सांगितलं, तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकून ते पाळतात तेच धन्य, तेच आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकलेलं वचन, ऐकलेलं देवाचं वचन आशीर्वादित कसं होईल? ऐकलेलं देवाचं वचन तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित कसं होईल? ते ऐकणं आहे, विश्वासाद्वारे समेट करणं आहे, स्वीकारणं आहे आणि ते पाळणं आहे, कृती करणं आहे, विश्वास ठेवणं आहे. ते वचन सांगतात तसंच तुमच्या जीवनात होईल असा विश्वास धरणं आहे. तेव्हा तुमच्या जीवनात ते आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्री लोकांस पत्र 10वा अध्याय 26 ते 31 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 10वा अध्याय 26 ते 31 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र 10वा अध्याय 26 ते 31 वचन. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. न्याय होण्याची भयंकर अशी मार्ग प्रतीक्षा आणि विरोधास खाऊन टाकील असा अग्निकोप ही काय ती राहतात. आता ख्रिस्ताचं अर्पण राहिलेलं नाहीये. देवाचं वचन तुम्हाला ठाऊक आहे. असं असताना सुद्धा पुन्हा एकदा आपण पापात आहोत, तर पुन्हा यज्ञ व्हायचं राहिला नाही, पूर्ण अर्पण व्हायचं राहिलं नाही. राहतं ते काय राहतं? तो देवाचा न्याय, राग, भयंकर अशी मार्ग प्रतीक्षा आणि विरोधांस खाऊन टाकील असा अग्निकोप ही काय राहतात. अग्निकोपच तो काय तर राहिला, नरक तोच काय तो राहिला. अर्पण तर झालं, शुद्धता झाली, आणि शुद्धता झाल्यानंतर प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला असताना सुद्धा पुन्हा एकदा पापात असाल तर मग अग्निकोप तो काय राहिला? तेवढाच राहिला. देवाचं वचन सांगतं, मोशाचे नियमशास्त्र कुणी तुच्छ मानिले तर त्याचवर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. मोशाचं नियमशास्त्र जे लावून दिलं होतं ते जर कोणी तुच्छ मानलं तर ते 2 साक्षीद्वारे मरणदंड द्यावा असा नियम होता. नियमशास्त्राविषयी, नियमशास्त्र मोशेद्वारे जे दिलं होतं त्यात नियम काय होता? जर ते मोशेचं नियमशास्त्र तुच्छ मानले तर त्याच्यावर दया न होता, ते जर नियमशास्त्र तुच्छ मानलं तर त्याच्यावर दया न होता दोघांच्या साक्षीने त्याला मरणदंड द्यावा असं नियमशास्त्र होतं. तर नवा करार कसा आहे पहा. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तर तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते. जर नियमशास्त्र तुच्छ मानलं मोशेचं, जे ख्रिस्ताद्वारे पूर्ण केलं, ते नियमशास्त्र जर तुच्छ मानलं तर दोघांच्या साक्षीने मरणदंड देवा असा नियम होता. मग जो देवाचा पुत्र स्वर्गातून आला, त्याच्या रक्ताद्वारे नवा करार गेला, तो जर कोणी तुच्छ मानला, तो पाळला नाही, तर त्याचं काय होईल? इथं लिहिलंय, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते. मग नुसतं शास्त्रातले वचन वाचायचंय का? पवित्र शास्त्रातलं तर नाही, तर ते वचन स्वीकारायचं आहे, विश्वासाने समेट झाला पाहिजे, ते पाळलं पाहिजे, आणि मग ते पूर्ण सुद्धा आहे तुमच्या ठाई. असंच होणार असा विश्वास सुद्धा आहे. पहा पुढचं वचन काय म्हणतं. सूड घेणे मचकड आहे, मी फेड करीन असे ज्याने म्हटले, तो पुन्हा प्रभू आमच्या लोकांचा न्याय करील असे म्हटले, तो आपल्याला माहित आहे. पहा, मी फेड करीन असा जो म्हणणारा प्रभू आहे तो तुम्हाला ठाऊक आहे, तो प्रभू येशू आहे. सूड घेणे मचकड आहे, मी फेड करीन असे ज्याने म्हटले, तो
व पुन्हा प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील. पहा 2 वचन. काय वचन सांगतं? सूड घेणे मचकड आहे, मी फेड करील असे ज्याने म्हटले व पुन्हा प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील असे म्हटले, तो आपल्याला माहित आहे. सदाजीवी देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. प्रेज द लॉर्ड. जो स्वर्गात पिता बसलाय त्याच्या हाती सापडणं भयंकर आहे, महाभयंकर आहे. हे भयंकर आहे. सरळ सरळ नरक आहे. देवाचं वचन ऐकलेलं आहे, माहित आहे प्रभू येशू, तरी ते न पाळणं, पवित्र शास्त्राचं वचन ऐकून सुद्धा न पाळणं, तर त्याचा न्याय काय होईल हे मी सांगत नाही, तर लोकांच्या पत्रामध्ये नमूद आहे. तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला असं वाटते? लक्षात ठेवा, वचन जे वाचत आहोत ते स्वीकारा. मग स्वीकार ठेवणाऱ्यांच्या ठाई ते कार्य केलं जातं. पहा, याच इब्री लोकांच्या पत्रामध्ये 11वा अध्याय, याच इब्री लोकांच्या पत्रामध्ये अजून एक वचन, 12वा अध्याय 24 ते 25 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय 24-25 वचन. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त या जवळ आला आहा. काय लिहिले वचनामध्ये? नव्या कराराच्या मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचं रक्त या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हबेलापेक्षा उत्तम आहे. त्या रक्ताचं बोलणं हबेलाच्या बोलण्यापेक्षा काय उत्तम आहे. तो जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जे निभावले नाही, पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा आज्ञाभंग करणारे ते निभावले नाही. मोशेच्या काळात इस्रायल लोक मरून पडले 23,000 अरण्यामध्ये आग्या सापाद्वारे. इथं वचन सांगते की जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा. जे वचन सांगते पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू, त्या वचनाचा बोलणाऱ्यांचा अपमान करू नका. ते वचन स्वीकारा, ग्रहण करा, त्यानुसार कार्य करा. ते तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित होईल. पहा, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे आपण विशेष करून निभावणार नाही. त्याचं वचन हे त्याची आज्ञा आहे आणि ते पाळणं त्याच्यावर केलेली ती प्रीती आहे. जो वचन स्वीकारतो, विश्वास ठेवतो, त्याच्या ठाई ते लाभदायक असं होतं. पण वचन ऐकून जो सोडून देणार आहे तो आपल्या कृतीमध्ये धन्यता मिळवत नाही. याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये या गोष्टी नमूद करतो. जर आपण वचनांची घोषणा करतो आणि आपण ते पाळत नाही तर आपण अपात्र ठरू. आपण काय ठरू? अपात्र असे ठरू. पौल सुद्धा त्याच्या करिंथकराच्या पत्रामध्ये नमूद करतो. पहा, तुम्हाला ते वचन ठाऊक असेल. करिंथकराचे पहिले पत्र 9वा अध्याय 24 ते 27 वचनामध्ये पौल या गोष्टी नमूद करतो. विजय प्राप्तीस आवश्यक असा करावायचा प्रयत्न त्याचा मतळ आहे. आणि त्यात वचनामध्ये काय सांगितले? शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच पैज मिळते. इथं वचन असं सांगतं, शर्यतीत धावणारे सर्व धावतात. सार्वकालिक जीवनाकडे जाण्याकरता सर्व धावत आहेत. प्रभू येशू विश्वास ठेवून धावत आहेत, नाही का? सर्वजण धावत आहेत. पण तिथे काय लिहिले पाहिजे? शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच पैज मिळते. तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल असे धावा. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करीतो. तो नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी
असे करीतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. पहा, जे नाशवंत मुकुटासाठी परीक्षा आहेत, जे पैजा आहेत, ते मिळवण्यासाठी तर जर ते धावत आहात, तर पौल म्हणतो आपण जो अविनाशी मुकुटाकरता धावणारे आहोत, तर आपण किती विशेष प्रयत्न केला पाहिजे. इथं स्पष्ट सांगतं की मलयुद्ध करणारा सर्व गोष्टी विषयी इंद्रिय दमन करीतो, सर्व गोष्टीविषयी. तर कशासाठी? तर नाशवंत मुकुटासाठी. नाशवंत मुकुट या जगातले मिळवण्याकरता जर इंद्रिय दमन तो मलयुद्ध करणारा असेल, आपण अविनाशी मुकुट मिळवण्याकरता धावत आहोत, तर आपण किती विशेष करून प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या देहावर, आपल्या सर्व गोष्टीवर नियंत्रण किती ठेवलं पाहिजे. मी तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तशी कुस्ती करतो म्हणजे वाऱ्यावर मुष्टीप्रहार करीत नाही. मीही तसंच धावतो पौल म्हणतो, पण वाऱ्यावर मुष्टीप्रहार करत नाही, अंदाज पंच जगत नाही. मी निश्चित धाव आहे माझी प्रभू येशू हा पण जिंकण्याची. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. मी घोषणा करता मी अपात्र ठरू नये म्हणून मी काय करतो, माझ्या शरीराला बुकलून दास करून ठेवतो. होय, वचन ऐकून नुसतं सोडून देणारे नाहीत, तर सर्व शरीर बुकलून दास करून ठेवले, नियंत्रण ठेवलेले आणि देवाच्या वचनानुसार चाललेले आपण असलो पाहिजे. कारण जे वचन लाभदायक कसं ठरतं? वचन ऐकणं आहे, स्वीकारणं आहे, आणि असंच होईल असा विश्वास आहे. पहा, याकोब सुद्धा त्याच्या पत्रामध्ये काय सांगतो. याकोबाचे पत्र हे वचन तुम्हाला माहित असेल, बऱ्याच वेळा संदेशामध्ये आपण हे वचन वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. याकोबाचं पत्राचा पहिला अध्याय, त्यातलं 22 ते 25 वचन काय म्हणतं पहा. हे वचन सर्वांनी ऐकलं आहे, माहित असेल, पण आपण वाचू पुन्हा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. कशाने भुलवणूक होते? नुसतं ऐकण्याने. नुसतं ऐकलं वचन आणि त्यानुसार कृती नाही केली, ते स्वीकारलं नाही, तर तुमच्या जीवनात त्या आशीर्वादित होणं नाही, त्यानुसार कृती होणं नाही. ते जर ऐकलं, आपल्या आचरणात ठेवलं, स्वीकारलं, तर तुमच्या जीवनात ते आशीर्वाद निर्माण करेल. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. जो नुसतं वचन ऐकतो, त्यानुसार कृती करत नाही, तो मनुष्य कसा आहे? आपलं शारीरिक मुख आरशात पाहणाऱ्या इसमासारखा आहे. तो पाहतो, आरशात मुख पाहायचं आणि थोड्याने विचार केला तर ते आठवत नाही आपण कसे दिसत होतो, नाही का? तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. आपण कसे दिसत होतो थोड्या वेळापूर्वी आरशात पाहिलेले मुख ते विसरून जातो. तसंच वचन ऐकून न पाळणारे लोक आहेत, याकोब बनतो. तर वचन ऐका, स्वीकारा आणि ते पाळा, तर ते आशीर्वादित होईल. कारण की देवाचं वचन हे आहे असं आहे, तसंच होईल असं आहे असा विश्वास देतं. ते नाही असं नाही. पौल हे सांगतो, देवाचं वचन कसं आहे? होय असं आहे, आणि ते नंतर आमेन सुद्धा आहे. होय सुद्धा आहे आणि आमेन सुद्धा आहे. पहा 25 वचन काय सांगतं. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याकडे लक्षपूर्वक पाहत राहतो, तो ऐकून विसरणारा असा न होतो, कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवितो. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादित कधी होईल वचन? तर त्या वचनाकडे तुम्ही पाहत राहाल, त्यानुसार कृती कराल, स्वीकाराल, विश्वास ठेवाल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते वचन आशीर्वादित होईल. तुम्ही जे काही कराल त्यामध्ये धन्यता मिळवाल. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, ज्या देवावर आपण विश्वास ठेवला, ज्या प्रभू ईश्वर आपण विश्वास ठेवला,
त्याला स्वीकारलं तसे आपण चाललो पाहिजे. जे वचन ऐकतो ते होयच आहे, नाही असं नाहीये, आणि आमेन सुद्धा आहे हे पौल सांगतो. स्वीकारलं त्यानुसार कृती करायला शिका, विश्वास ठेवा, तेव्हा तुमच्या जीवनात ते आशीर्वादित होईल. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन काय म्हणतं पहा. या वचनातील योहान वर्तणुकीविषयी बोध करतो. काय बोध करतो पहा. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन काय बोध करतं पहा. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन काय म्हणतं पहा. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. काय वचन सांगतं. जो वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती पूर्ण झाली आहे. कुठली प्रीती. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी कोणाचा नाश होऊ नये तर त्याला काय सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो वचन ऐकतो आणि पाळतो त्याच्यामध्ये देवाने केलेली प्रीती, ख्रिस्ताची प्रीती पाया घातलेला आहे, तो पूर्णतेच जाते. जो वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली, यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहोत. जो वचन ऐकतो पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती झालेली आहे, प्रीती पूर्ण झालेली आहे, आणि यावरून आपल्याला समजतं की आपण त्याच्या ठायी राहत आहोत, देवाच्या ठायी राहत आहोत. जर वचन ऐकत आहोत पण स्वीकार करत नाही, कृती करत नाही, तर ते देवाचं वचन आशीर्वादित होत नाही. जी आत्मिक प्रक्रिया प्रभू येशूच्या प्रतिरूपाची आहे, आशीर्वादाची आहे, ती तुमच्या आमच्या ठायी पूर्णतः जात नाही. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे, यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी राहतो. मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो असं म्हणणाऱ्यांनी काय केलं पाहिजे. मी त्याच्यामध्ये राहतो, त्याने काय केलं पाहिजे. तो चालला, ख्रिस्त चालला, प्रभू येशू चालला, तसं स्वतःही काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे, त्याचं वचन पाळलं पाहिजे. तेव्हा त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्ण होईल आणि आपण त्याच्या ठायी राहू. वचन आशीर्वादित कधी होईल तुमच्या जीवनामध्ये. जेव्हा तुम्ही स्वीकाराल आणि ते वचन देवाचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवाल, स्वीकाराल, कृती कराल. कारण की देवाचं वचन नाही असं नाहीये, ते होय असं आहे, आणि त्यानंतर आमेन सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. इब्रिलोकांस पत्र 4 अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 4 अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. ऐकू येतंय. इब्रिलोकांस पत्र याचा 4 अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. यास्तव त्याच्या विश्रामस्थानी येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेवलेले आहे. वचन काय तेव्हाच दिले का. वचन असं सांगतं की यास्तव त्याच्या विश्रामस्थानी येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेवलेलं आहे. अजून सुद्धा ते विश्रामस्थानीचं वचन देऊन ठेवलेलं आहे. इब्रिलोकांस पत्र 4 अध्याय 1 वचन सांगतं. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखी दिसू नये म्हणून धास्ती बाळगून असा. अजून सुद्धा विश्रामस्थळी येण्याचं वचन देऊन ठेवलेलं आहे, यासाठी कोणी त्यापासून अंतरू नये. देवाच्या चित्तवृत्तीपासून, त्याच्या विश्वासापासून, प्रभू येशूच्या विश्वासापासून अंतरू नये म्हणून काय करा, भय बाळगा, भिस्त ठेवा, धास्ती बाळगून असा. देवाचं भय बाळगून असा. काही चुकलो तर नाही ना, मी वचन वाचलेलं आहे का, त्यानुसार स्वीकार केलेला आहे का, देवाच्या वचनानुसार कृती करा. विश्रामस्थळी देवाच्या प्रार्थनेमध्ये सहभाग ठेवा, अंतरू नका देवापासून. यास्तव त्याच्या विश्रामस्थळी येण्याविषयीचे वचन अद्याप
देऊन ठेवले आहे. अद्यापि देवाचं विश्रामस्थानीचं वचन देऊन ठेवलेलं आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये. आपलं जीवन देवापासून अंतरलेलं दिसू नये. अंतरलेलं कशामुळे दिसतं? नुसते ऐकत आहोत, कृती करत नाही, देवाच्या प्रार्थनेत नाही, वचनात नाही, चर्चमध्ये सहभाग नाही, दूर आहोत. आपली वर्तणूकच दूर आहे. द्वेष आहे, मत्सर आहे, निंदा आहे, कला आहे, शाप देणं आहे. या सर्व गोष्टी त्या आडभिंत आहेत ज्या पाडलेल्या आहेत ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. त्याने ख्रिस्ताद्वारे तुमचा आमचा समेट केला. पण तुम्ही अशा कृती, देवाचं वचन ऐकणं, ते स्वीकारायचं नाही, त्यानुसार कृती करणं नाही, हे सर्व देवापासून अंतरल्यासारखं आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून धास्ती बाळगून असा. धास्ती बाळगा. तो भडकणारा अग्नी सुद्धा आहे. देव तो पक्षपात करणार नाही. वचनाचं सांगतं, तो न्याय जर घरापासून, देवाच्या घरापासून चालू झाला, तो आपल्यापासून चालू झाला तर काय? तो कोणाला सोडणार नाही. दुसरं वचन काय सांगतं पहा. 4 अध्याय इब्रानियंस पत्र 4 अध्याय याचं पहिलं वचन वाचलं. दुसरं वचन काय म्हणतं पहा. त्याच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. जशी त्या काळी सुवार्ता सांगितली विश्रामस्थानाची, तशी आपल्यालाही सुवार्ता प्रभू येशूची माहित आहे, वधस्तंभाची. परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही. त्यांना सुवार्ता सांगितली तशी आपल्याला पण सांगितली, पण ते वचन त्यांना लाभदायक झालं नाही. इब्रानियंच्या पत्रात सांगितलंय. कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाला बरोबर त्याचे संमेलन झाले नाही. काय झालं नाही? कारण की ऐकणारे जे आहेत, वचन ऐकणार, सुवार्ता ऐकणारे, ते सुवार्ता ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाद्वारे संमेलन झालं नाही, समेट झाला नाही. विश्वासाद्वारे ते ऐकलेलं वचन स्वीकारलंच नाही आपल्या जीवनामध्ये. नुसतं ऐकलं, प्रभू येशूची सुवार्ता नुसती ऐकली, देहाने फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवला, पण त्याचा आपल्या जीवनात समेट नाही, अंतरले देवापासून. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही. त्याच्या जीवनात ते वचन, सुवार्ता लाभदायक का झाली नाही? कारण त्यांच्या जीवनात संमेलन झालं नाही. देवाच्या सुवार्तेचा, वचनाचा समेट झाला नाही. जे वचन ऐकलं ते स्वीकारलं नाही, नुसतंच ऐकलं आणि देवाच्या त्यांच्यामध्ये तो अंतर तसंच राहिलं. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर त्याचे संमेलन झाले नाही. त्यांना सुवार्ता सांगितली होती, पण त्यांच्या जीवनात ती आशीर्वादित झाली नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर त्याचे संमेलन झाले नाही, समेट झाला नाही त्या सुवार्तेचा. प्रेज द लॉर्ड. मग देवाचं वचन लाभदायक कसं होतं? ऐकणाऱ्या लोकांमध्ये विश्वासाद्वारे सुवार्तेचा, वचनाचा काय झाला पाहिजे? समेट झाला पाहिजे. त्यानुसार वर्तणूक झाली पाहिजे, त्यानुसार विश्वास ठेवला पाहिजे, ते होय असं मानलं पाहिजे आणि देवाच्या वचनानुसारच होईल असा विश्वास धरला पाहिजे. आणि त्यानंतर आमेन सुद्धा आहे. तेव्हा तुमच्या आमच्या जीवनात काय होईल? लाभदायक होईल वचन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थेसलोनिकरांस पहिले पत्र 2 अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. 1 थेसलोनिक 2 अध्याय 13 वचन. आम्ही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देव वचन स्वीकारले. वचन काय सांगतं? आम्ही देवाचे निरंतर उपकार स्मरण करतो. पौल म्हणतो यामुळे, याकरिता की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले. जे पाळकापासून कलस्यामध्ये तुम्ही वाचता ती वचन देवापासून आहे असं काय करा? स्वीकार. ते काही माझं नाही वचन,
ते कुठल्या बाळकाचं नाही, कुठल्या चर्चचं नाही, तर ते काय पवित्र शास्त्रातले वचन आहेत. पवित्र आत्म्याद्वारे दिलेले, संदेशांद्वारे दिलेले ते वचन आहेत. पवित्र आत्म्याचे वचन म्हणजे देवाचं वचन. ते तसंच स्वीकारा. पौल म्हणतो त्याकरता मी उपकार स्मरण करतो देवाचे. का? तुम्ही आम्हापासून आलेले वचन, देववचन स्वीकारले आणि ते देवाचे असे स्वीकारले. आणि पुढे जाऊन काय सांगतो पहा, आणि वास्तविक ते तसेच आहे. आणि होय, ते तसंच आहे देवाचं वचन, ते देवापासूनच आलेलं आहे. आणि तुम्ही स्वीकाराल तर काय होईल? ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या कार्य करीत आहे. जेव्हा तुम्ही पालकाकडून, कलशामधून किंवा मंडळीमधून किंवा पवित्र शास्त्रातले वचन वाचता आणि ते देवाचं आहे तसंच होणार असा विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये, लोकांमध्ये ते वचन काय करतं? कार्य करत आहे. ते कार्य करायला लागतं का? ते जिवंत देवाचं जिवंत असं वचन आहे आणि त्या वचनानुसार घडेल असा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या जीवनात ते वचन कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. ते लाभदायक असं बनतं. कारण की देवाचं वचन नाही असं नाहीये, होय असं आहे. नाही असं वचन नाहीये. देवाने विश्वास दिला की तुम्हाला सार्वकालिक जीवनात प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने प्रवेश मिळालाच आहे. होय, मिळालाच आहे. म्हणा तुम्ही की होय, मला ख्रिस्ताद्वारे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे मला प्रवेश मिळालाच आहे. नाही असं नाही, मिळालाच आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा तुमच्या जीवनात ते वचन आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आज तुम्हाला शांती नाहीये. योहान 14 अध्याय 1 वचन, पहा तुमचे मन अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा, मजवरही विश्वास ठेवा. दुसऱ्या ठिकाणी ख्रिस्त म्हणतो, माझी शांती मी तुम्हास देतो, विश्वास ठेवा आणि म्हणा होय, ही शांती ख्रिस्ताने मला दिलीच आहे. होय, आमेन. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाल? कसं वचन म्हणाल? जेव्हा देवाचं वचन वाचाल, शांतीसाठी, आरोग्याकरता, सार्वकालिक जीवनाकरता, भय आहे, भीती आहे, ती वचन वाचा. स्तोत्रसंहिता 52 असेल, 56:3 असेल काहीतरी. जेव्हा मला भीती वाटेल तेव्हा मी देवावर विश्वास टाकेल. वाचा आणि म्हणा, मी देवाचं वचन आहे, जिवंत आत्म्याची तलवार आहे, मी स्वीकारलं आहे आणि माझ्या ठाई त्या वचनाद्वारे कार्य झालंच आहे. आमेन. असंच हो. इमॅन्युअल, आमच्या सन्निध देव, तो माझ्या बरोबर आहे. मी वाचलेलं वचन स्वीकारलं आहे आणि ते माझ्या जीवनात कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं ऐकणारे बनू नका, तर ऐकल्याद्वारे स्वीकारणारे आणि त्यानुसार कार्य करणारे बना. मग ते देवाचं वचन ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये, विश्वास ठेवण्याच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतं. प्रेज द लॉर्ड. वचन कसं लाभदायक बनतं तुमच्या आमच्या जीवनात? वचन वाचणं आहे, स्वीकारणं आहे आणि त्यानुसार कार्य करणं आहे. मग ते देवाचं वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करतं? लाभदायक बनतं, आशीर्वादित बनतं. नुसतं ऐकायचं नाहीये. इब्री लोकांच्या पत्रात मगाशी ते वचन वाचलं आपण. काय वचन वाचलं? इब्री लोकांस पत्र 4 अध्याय. लाभदायक का बनलं नाही वचन? कारण की त्यांच्या ठाई ते संमेलन झालं नाही, त्यांनी स्वीकारलं नाही. ऐकलं नुसतं, सुवार्ता ऐकली पण स्वीकारली नाही. इब्री लोकांस पत्र 4 अध्याय आपण 1 ते 2 वचन पुन्हा वाचू. यास्तव त्याच्या विश्रांतीसाठी येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेवले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून धास्ती बाळगून असा. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर त्याचे संमेलन झाले नाही. सुवार्ता सांगितली होती पण ती लाभदायक झाली नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्यांच्या ठाई त्याचं संमेलनच झालंय. संमेलन झालंय म्हणजे स्वीकार झाला नाही.
त्यांनी ऍक्सेप्टच केली नाही, ती सुवार्ता स्वीकारलीच नाही. मग आम्हाला तुम्हालाही ख्रिस्ताचं वचन ठाऊक आहे, प्रभू येशूचा विश्वास ठाऊक आहे, पण आपण नुसतं ऐकत आहोत, पवित्र शास्त्रातलं वचन वाचत आहोत, पण त्या वचनाचा स्वीकार आपल्या जीवनात होत नाही, त्यानुसार आपण कार्य करत नाही आणि देवाच्या वचनानुसार होईलच असंच होईल असा विश्वास ठेवत नाही, म्हणून तुमचं आमच्या जीवनात वाचलेलं वचन आशीर्वादित होत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि फर्स्ट तेसलीकरांस पहिले पत्र 2 अध्याय 13 वचनात सांगतं, आम्ही देवाचे निरंतर उपकार स्मरण करीतो यामुळे करिता की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारले, ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे. जेव्हा देवाचं वचन तुम्ही ऐकता आणि ते देवाचं आहे म्हणून स्वीकारता आणि ते तसंच होईल असं विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या विश्वास ठेवणाऱ्या ठाई ते देवाचं वचन कार्य करायला सुरुवात करतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं ऐकलेले वचन आशीर्वादित कसं बनतं? विश्वास ठेवणं, स्वीकारणं, त्यानुसार कार्य करणं, तेव्हा तुमच्या आमच्या जीवनात ते कार्य करायला सुरुवात करतं. की वचनानुसार विश्वास ठेवणं की असंच होईल, असंच होईल. पौल याविषयी लिहितो. अजून एका ठिकाणी काय लिहिले बघा, करिंथकरास 2 पत्र 1 अध्याय. करिंथकरास 2 पत्र याचा 1 अध्यायामध्ये वचन काय म्हणतं पहा. करिंथकरास 2 पत्र याचा 1 अध्याय 18 ते 20 वचन काय म्हणतात पहा. करिंथकरास 2 पत्र 1 अध्याय 18 ते 20 वचन काय लिहिले पहा. ऐका, वाचतो मी. देव विश्वासू आहे. तुमच्या सर्व अविश्वासाच्या परिस्थितीमध्ये, भयंकर अस्थिरतेमध्ये, अशांततामध्ये देव कसा आहे? विश्वासू आहे. या पृथ्वीवर 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला, डोंगर बुडाले, त्याच्यावर नोहाचं तारू तरलं, कारण की देव काय आहे? विश्वास पात्र आहे. येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाकरता मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, कारण त्याला माहित होतं माझा पिता मला उठवणार आहे. विश्वास पात्र देव कसा आहे? विश्वास पात्र आहे. तुमच्या जीवनात अशक्य अशा गोष्टी आहेत, पण देवाला सर्व शक्य आहे, कारण की देव काय आहे? विश्वास पात्र आहे. देव विश्वासू आहे. आमचे तुम्हाबरोबर बोलणे होय नाही असे नाही. पौल काय म्हणतो पहा, देव विश्वासू आहे, आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही. होय नाही असे नाही म्हणजे आपण जे बोलत आहोत ख्रिस्तामध्ये, विश्वासाद्वारे बोलत आहोत का? असंच होईल असंच बोलतो का आपण? का निराशात बोलतो? सैतानचे कुवेकता, अशांतता, निराशा तुमच्या मुखात शब्दात घालू पाहतो, त्याद्वारे बोलतो का ख्रिस्ताद्वारे जो विश्वास दिला त्याच्याद्वारे बोलतो आपण? होय असंच बोलतो का आपण? देवाचं वचन ऐकलं होय असंच स्वीकारतो का आपण? पहा वचन काय सांगतं. देव विश्वासू आहे, आमचे तुम्हाबरोबर बोलणे होय नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमोथी याचकडून तुम्हामध्ये झाली, ती होय नाही अशी झाली नाही, तर त्याच्यामध्ये होय हेच झाले. सिल्वान, तिमोथी आणि पौल म्हणतो आमच्याकडून जी घोषणा झाली ती कशी झाली? होय नाही अशी नाही, होय अशीच झाली. असंच होणार आहे. आम्ही जी सुवार्ता करत आहे, आम्ही तुम्हाला जे वचन सांगत आहे, त्या वचनानुसारच तुमचं जीवन बदलणार आहे, आशीर्वादित होणार आहे. अशी झाली. तुम्ही शास्त्रलेख वाचताना कसे वाचता? होय अशी वाचता का नाही अशी वाचता? नाही, त्या काळी घडलं होतं, माझ्या जीवनात ते घडूच शकत नाही, कारण की अशक्यच आहे, होऊच शकत नाही. देवाला सर्व शक्य आहे. देवाचं वचन कसं स्वीकारा? होय असं स्वीकारा. आणि ते स्वीकारच नाही, विश्वास ठेवा आणि त्या वचनाचं कृती करा, म्हणजे तुम्ही वाचलेलं वचन तुमच्या जीवनात लाभदायक असं होईल, आशीर्वादित असं होईल. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवर अनेक संकट येत आहे, चिक्का येईल, सगळं छिनलं जाईल, पण देवाचं वचन काय सांगतं? मी लवकर येतो.
तू तुझा मुकुट दृढ धरून ठेव. होय, तो येणार आहे मला वाचवेल. तुमच्या जीवनात अनेक शक्य गोष्टी असतील, पण देवाला सर्व शक्य आहे. कारण की देव कसा आहे? विश्वासू आहे. होय धरा, करेलच. कारण देवाचं वचन नाही असं नाही, होय असंच आहे, असंच होईल. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमोथी याचकडून तुम्हामध्ये झाली, ती होय नाही अशी झाली नाही, तर त्याच्यामध्ये होय हेच झाले. पुढे काय लिहिले 22 वचनामध्ये, देव वचन कितीही असोत, खूप वचन आहे. नवा करार, जुना करार, स्तोत्रसंहिता, प्रकटीकरण, अनेक वचन आहेत जे येणाऱ्या काळाविषयी सिद्धीत जाणार आहे. काही सिद्धीत झालेली आहे. देववचन काय आहेत? किती असोत, त्यामध्ये होय हे आहे. त्या सर्व देववचनामध्ये काय आहे? होय, असंच होणार आहे, असंच होईल. कारण यशामध्ये परमेश्वर म्हणतो, मी संकल्पलं तसंच होईल. देववचन किती असोत, त्यामध्ये होय हे आहे. यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. पहा, देवाचे वचन होय असंच आहे आणि देवाचं गौरव व्हावं म्हणून काय आहे? आमेन, असेच हो, असं झालेलंच आहे, असं वचनानुसार होणारच आहे. हा विश्वास आहे. देवाचं वचन ऐकणं, स्वीकारणं आणि असंच होईल असा विश्वास धरणं म्हणजे तुम्ही वाचणारा, स्वीकारणारा, विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये देवाचं वचन आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. शास्त्राचं वचन तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित का होत नाही? कारण आपण देवाचं वचन तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित का होत नाही? कारण तुम्ही ते स्वीकारत नाही आणि ऐकलं त्यानुसार कृती करत नाही, विश्वास ठेवत नाही, होय असं मानत नाही आणि मानल्यानंतर, कृती केल्यानंतर, विश्वास ठेवल्यानंतर तर तसंच होईल जे वचनात लिहिलेलं आहे. देववचन किती असो, त्यामध्ये होय हे आहे. त्यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. प्रभू येशू वाचलेली सर्व वचनं तुमच्या जीवनात आशीर्वादाची करो. पहा, पवित्र शास्त्रातले वचन वाचत असताना ती होय अशी माना, असंच होईल असा विश्वास ठेवा आणि त्यानंतर देवाचे आमच्याद्वारे गौरव व्हावे म्हणून आमेन सुद्धा आहे पाऊल सांगतो, तसंच होईल असा विश्वास धरा. देवाचं वचन तुमच्या ठाई आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. या आपण शेवटच्या प्रार्थनाकडे जाऊया आणि शेवटची प्रार्थना करू, प्रभूची प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. ऐकलेली सर्व वचन ज्यांनी स्वीकारले आहे, विश्वास ठेवला आहे, त्यांच्या ठाई कार्यान्वित प्रभू येशूच्या नावात तू कर. होय असंच आहे, असंच होईल असं त्यांनी विश्वास धरावा. तू येणार आहेस, उशीर करणार नाहीस, तुझी मंडळी घेऊन जाणार आहे, तुझ्या निवडलेल्या घेऊन जाणार आहे आणि होय तसंच होणार आहे असा विश्वास तुझ्या सामर्थ्याचा प्रत्येक ठिकाणी तू घाल. प्रार्थना करतो आज रात्री येण्यासाठी जागृत ठेव. प्रत्येकाच्या मुखी सुंदरस अन्न दे, त्यांनी खाऊन प्रत्येकाला शक्ती सामर्थ्य दे. तुझ्या ते शक्ती सामर्थ्याच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. प्रार्थना करतो जे आज प्रार्थनेमध्ये, संडे स्कूलमध्ये, तयारीमध्ये आहे, त्यांच्यातलं सर्व अडखळण प्रभू येशूच्या नावात घालव. प्रार्थना करत असलेल्यांच्या सर्व प्रार्थना प्रभू येशूमध्ये त्याकडे पोहोचवल्या जाव्यात. जंतकाराच्या रात्रीच्या वेळी प्रवास करतात, त्यांना सुरक्षित प्रियजनांकडे ने. देवदूतांच्या पाऱ्यात राहा. जे भुकेलेत आणलेले जीवकास अन्न पाणी दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई घाल.
जे बिछाणाला खिळलेले आहेत त्यांचा बिछाणा मोकळा कर. प्रभू येशूच्या नावात मोकळा केला जाव. जे कणत आहेत, यातना भोगीत आहेत, त्यांच्या सर्व यातना कन्न प्रभू येशूच्या नावात घालवलं जावं. डॉक्टर नर्सेसला हे तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर, त्यांच्याद्वारे आरोग्य प्रभू येशूच्या नावात कार्यान्वित कर. वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथ आश्रमातील लहान लेकरांना आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे सेवा करत आहेत यांचे पास्टर, सेवक यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. जे आज निराशात बसले, त्यांना आशा नाहीये, बंधनात आहेत अंधकाराच्या, प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे मोकळे कर. तसेच तो प्रार्थना करतो शिक्षकांना योग्य ज्ञान देण्याची चित्तवृत्ती प्रभू येशूच्या नावात त्यांच्या ठाई घातली जाव. ज्यांचे पैसे कंपनीकडे अडकलेत, मालकाकडे अडकले, प्रभू येशूच्या नावात मोकळे कर. ज्यांना छातीचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, ब्रेनचे विकार आहेत, जिभेचे विकार आहेत, गालांचे विकार आहेत, प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जावे. त्यांनाही प्रभू येशूच्या नावात आरोग्य दिलं जावं. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आमेन. तसेच तो प्रार्थना करतो ज्यांना आज पैशाची कमतरता आहे, आरोग्याची कमतरता आहे, प्रभू येशूत भागवली जावी. फुलाताईचं कुटुंब आहे, मावशीचं कुटुंब आहे, तिची सुना नातवंड लेकर आहे, सॅमसन अंकल त्याची दोन्ही लेकर आहेत, आई आहे, शेजारची मावशी, शेजारची ताई दादा त्यांची सुना नातवंड लेकर आहेत, ऑनलाईन पाहतायत ते हिवाळी कुटुंब आहे. अनिता त्यांच्या घरात ते कोटक त्यांच्या घरातील लोक असतील, पास्टर नितीन असतील, जे जे पाहतात, प्रकाश बोरींच्या या सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तो आरोग्याने भर, शांतीने भर, प्रीतीने भर. त्याचे दैहिक शारीरिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. त्यांच्या गरजा, त्यांच्या विनंत्या प्रभू येशूमध्ये पूर्ण केल्या जाव्यात. प्रकाश बोरींची आई जिथे हॉस्पिटल आहे तिला आरोग्य प्रभू येशूच्या नावात दिलं जावं. ते सर्व बंधनं प्रभू येशूच्या प्रकाशात मोकळे केले जावे. होय, या सर्व प्रार्थना ऐकलेल्या वचनानुसार पूर्ण झालेल्या आहेत. त्याबद्दल धन्यवाद देत प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली म्हणताय पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत प्रभू येशूमध्ये सलाम. सर्वांना प्रभू येशू मध्ये नाताळाच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना आशीर्वादित हो आणि ख्रिस्ताने नवा जन्म प्रत्येका ठिकाणी घेऊ. आमेन.